नमस्कार मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या जगभरात अनेक ठिकाणी युद्ध आणि तणावाची परिस्थिती तयार होत आहे आणि अनेक शेतकरी मित्रांचा एकच प्रश्न आहे, युद्धामुळे कापसाचे भाव वाढतील का की कमी होतील. आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की युद्धाचा कापसाच्या बाजारावर नेमका काय परिणाम होतो. मित्रांनो, युद्ध सुरू झालं की सर्वात आधी परिणाम होतो तो आंतरराष्ट्रीय व्यापारावर, कारण युद्धामुळे जहाज वाहतूक, निर्यात, आयात आणि उद्योग यावर मोठा परिणाम होतो. कापूस हा फक्त शेतात तयार होणारा माल नाही, तर तो जागतिक बाजाराशी जोडलेला माल आहे. जर युद्धामुळे काही मोठ्या कापूस उत्पादक देशामध्ये उत्पादन कमी झालं किंवा निर्यात थांबली तर जागतिक बाजारात कापसाचा तुटवडा निर्माण होतो. अशा वेळी भारतातील कापसाला मागणी वाढू शकते आणि त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता असते. पण याची दुसरी बाजू पण आहे मित्रांनो. युद्धामुळे जगभरातील कापड उद्योग मंदावू लागतात, लोकांची खरेदी कमी होते, कारखाने उत्पादन कमी करतात. अशा वेळी कापसाची मागणी घटते आणि त्यामुळे भाव हे खाली येऊ शकतात. म्हणून मित्रांनो, युद्धामुळे कापसाचे भाव नेहमीच वाढतील किंवा नेहमीच कमी होतील असं ठामपणे सांगता येत नाही. हे पूर्णपणे अवलंबून असतं जागतिक मागणी, उत्पादन आणि व्यापार परिस्थितीवर. म्हणून शेतकरी म्हणून आपल्याला बाजाराची माहिती ठेवून योग्य वेळी माल विकणं हेच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला कापसाच्या बाजारभावाबद्दल अशीच खरी आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.